मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे. मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय. तिकडची माणसं सासरकडचे निंबाळकर होते. आता आम्ही कोणाला तसं काय आम्ही सांगू शकणार नाही. पण असं त्यांचे- पूर्णपणे सांगू आणि शकत नाही, त्यांचे- पण त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात अच्छा. निंबाळकर आहेत ते. असं म्हणणं आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिचा खून झाला. नेमकं काय प्रकरण होतं जरा थोडक्यात, काय कधीचा विषय आहे, काय कुठला प्रकरण? हा 17 ऑगस्ट दिवशी आम्हाला फोन आला तिच्या घरून, तिच्या पतीचा, की दीपाली सिरियस आहे, चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली, तिला राऊत हॉस्पिटलला फलटणमध्ये ऍडमिट केले, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे या. तर आम्ही इथून निघालो, आम्ही गेलो सगळे तिथं. तर आम्ही राऊत हॉस्पिटलला जायच्या आधी तिच्या चुलत दिरांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात नेलं आणि सरकारी दवाखान्यात गेल्यावरती त्यांनी सांगितलं की दीपालीने किरकोळ कारणावरून गळफास लावून घेतला आणि डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली मुलीची. पण मला पूर्ण खात्री आहे माझी मुलगी गळफास घेऊ शकत नाही. माझी मुलगी खूप धाडसी आहे, शिकलेली आहे, ती स्वतःच्या पाया उभी आहे, इंजिनियर मुलगी आहे माझी. तरी ती कसलाच असा निर्णय घेऊ शकत नाही. तिच्या पोटात आज 5 महिन्याचं बाळ आहे आणि तिला 1.5 वर्षाची मुलगी आहे. कुठलीही आई मुलांना सोडून जाऊ शकत नाही, कितीही टेन्शन आलं तरी.